भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारामध्ये 71-49 पॅटर्न राहता येथील समता पतसंस्थेत 57 जणांच्या नावावर तब्बल 100 बनावट खाती उघडल्याची धक्कादायक माहिती। अनेक खात्यांमध्ये 71 लाख आणि 49 लाखांच्या ठराविक रकमा वारंवार जमा आणि काढण्याचा संशय। विशेष म्हणजे बहुतांश खाती कोविड काळात प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेलाच उघडण्यात आल्याचं समोर। सर्व खात्यांमध्ये अशोक खरातच नाव नॉमिनी म्हणून नोंद। तर व्यवहारांमागे ठराविक अंकांचा वापर की काळा पैसा लपवण्याचा फॉर्म्युला। आता पोलीस तपासामध्ये 71-49 पॅटर्न मागचं खरं गूढ उलगडणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारामध्ये 71 आणि 49 पॅटर्न, अनेक खात्यांमध्ये 71 लाख आणि 49 लाख अशी रक्कम जमा केल्याचा आणि काढल्याचे व्यवहार झाल्याचा संशय आहे, झाल्याची माहिती आहे। तर कोविड काळामध्ये बहुतांश खाती उघडली गेली, ज्यांचा नॉमिनी हा अशोक खरात होता। आपले प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। किरण, विक्रांत, खरं म्हणजे अशोक खरातचा आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून कशा पद्धतीचा पॅटर्न होता तो आता समोर येताना दिसतोय। 71-49 चा पॅटर्न हा सध्या चर्चेत आहे। प्रामुख्यानं राहता येथील समता पतसंस्था आहे, त्या ठिकाणी 57 जणांच्या नावावर त्यानं 100 बनावट खाती उघडल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि त्यामध्ये ठराविक रकमा त्या खात्यांमध्ये टाकल्या जायच्या आणि काढल्या जायच्या, ज्यामध्ये 71 लाख आणि 49 लाख अशी जी ठराविक रक्कम आहे ती वारंवार जमा आणि काढल्याचा संशय त्याच्यावर आहे। विशेष म्हणजे बहुतांश खाती ही कोविड काळात उघडलेली होती आणि ही खाती उघडत असताना 21 तारीख जी आहे महिन्याची ती निश्चित करण्यात आली होती। त्याच तारखेला अनेक खाते उघडल्याचं समोर आलेलं आहे आणि या सर्व खात्यांचा अशोक खरात हाच नॉमिनी म्हणून नोंद आहे। त्यामुळे या संपूर्ण व्यवहारांमागे ठराविक अंकाचा व्यापार की काळा पैसा लपवण्याचा फॉर्म्युला होता, अशा स्वरूपाचा देखील आता एक नवा अँगल समोर आलेला आहे आणि आता पोलीस तपासात या पॅटर्न मागचं खरं गूढ उकलणार आहे। त्यामुळे या तपासाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।